तुम्ही अनेक घरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी उंबरठ्यावर दिवा लावताना पाहिला असेल. पण हा दिवा फक्त परंपरा म्हणून लावला जातो का, की त्यामागे काही धार्मिक महत्व आहे? असे म्हणतात की ज्या घराच्या उंबरठ्यावर श्रद्धेने दिवा लावला जातो, त्या घरात सुख शांती आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते. पण हा दिवा कधी लावावा, कोणत्या दिशेला ठेवावा आणि कोणत्या चुका ह्या टाळाव्यात, हे सर्व आजच्या या व्हिडिओमधून आपण उंबरठ्यावर दिवा का लावतात, रोज दिवा लावण्याचे महत्त्व, हा दिवा नशीब बदलतो का आणि समृद्धीशी त्याचा काय संबंध आहे, हे सर्व सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप अजिबात करू नका, खूप महत्त्वाचा ठरणार आहे. उंबरठ्याला इतके महत्त्व का दिले जाते? तर सनातन धर्मामध्ये उंबरठा हा घराचा रक्षक मानला जातो. घरातील आणि बाहेरील ऊर्जेची सीमा म्हणजे उंबरठा. म्हणूनच घरात प्रवेश करताना उंबरठ्याला नमस्कार करण्याची परंपरा आहे. अनेक धार्मिक मान्यतेनुसार ज्या घराचा उंबरठा स्वच्छ आणि पवित्र ठेवला जातो, त्या घरात देवतेची कृपाही टिकून राहते, अशी श्रद्धा आहे. म्हणून उंबरठ्यावर दिवा लावणं म्हणजे घराच्या प्रवेशद्वाराचे पावित्र्य जपणे असे मानले जाते. रोज उंबरठ्यावर दिवा का लावावा? तर रोज संध्याकाळी उंबरठ्यावर दिवा लावल्याने घरात प्रकाशासोबत सकारात्मकतेचे स्वागत होते, अशी धार्मिक मान्यता आहे. दिव्याचा प्रकाश म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. श्रद्धेनुसार दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर राहते आणि मनाला शांतता मिळते. हा दिवा केवळ तेलाचा किंवा तुपाचा नसतो, तर तो आपल्या श्रद्धेचे प्रतीक असतो. म्हणून उंबरठ्यावर दिवा लावतात. उंबरठ्याचा दिवा नशीब बदलतो का? चला पाहूयात. तर अनेक जण म्हणतात की उंबरठ्यावर दिवा लावल्याने नशीब बदलते. पण याचा अर्थ असा नाही की फक्त दिवा लावला आणि सर्व समस्या संपल्या. धार्मिक श्रद्धेनुसार दिवा लावल्याने मन सकारात्मक होते, नियमित पूजा करण्याची सवय लागते आणि देवांवरील विश्वास अधिक दृढ होतो. ही सकारात्मकता व्यक्तींच्या विचारामध्ये आणि कृतीत बदल घडवते. म्हणूनच लोक म्हणतात की श्रद्धेने दिवा लावला तर दिवा आयुष्यात शुभ बदल घडवू शकतो. समृद्धीचा मार्ग का म्हणतात? तर माता लक्ष्मीला स्वच्छता, प्रकाश आणि सात्विकता प्रिय असल्याचे धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आहे. म्हणून संध्याकाळी उंबरठा स्वच्छ करून रांगोळी काढून दिवा लावण्याची परंपरा आहे. अशी श्रद्धा आहे की त्यामुळे घरात आनंद, समाधान आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते. समृद्धी म्हणजे फक्त पैसा नव्हे, तर घरात आरोग्य, प्रेम, त्याचबरोबर समाधान आणि सुखही तेवढेच महत्वाचे असते. दिवा कधी आणि कसा लावावा? दिवा शक्यतो सूर्यास्तानंतर लगेच लावावा. उंबरठा स्वच्छ करून दिवा ठेवावा आणि शक्य असल्यास तुपाचा दिवा लावावा. अन्यथा तिळाच्या किंवा तुमच्याकडे जे तेल असेल त्या तेलाचा लावू शकता. दिवा लावताना आपल्या इष्टदेवतेचे किंवा कुलदेवताचे नामस्मरण करावे आणि दिवा लावताना घाई गडबड अजिबात करू नये. श्रद्धा आणि शांत मनाने पूजा करावी आणि या चुका मात्र कधीही करू नका. उंबरठ्यावर घाण किंवा कचरा ठेवू नका. त्याचबरोबर फुटलेला किंवा तुटलेला दिवा देखील वापरू नका आणि दिवा विझल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करू नका. दिवा लावताना वाद, राग किंवा नकारात्मक विचार हे नक्की टाळा. दिवा ही श्रद्धेची गोष्ट आहे, त्यामुळे तो केवळ दिखाव्यासाठी लावू नका, तर मनापासून आणि श्रद्धेने लावा. उंबरठ्याच्या दिव्याचा खरा संदेश काय आहे? तर उंबरठ्यावरील दिवा आपल्याला एक सुंदर संदेश देतो. जसा दिवा लावताना जळून इतरांना प्रकाश देतो, तसंच आपल्या जीवनात प्रेम, श्रद्धा, चांगले विचार आणि सदाचारांचा प्रकाश पसरवत राहा. हाच खरा धर्म आहे आणि हाच उंबरठ्याच्या दिव्याचा सर्वात मोठा अर्थ आहे. म्हणून उंबरठ्यावर दिवा लावला जातो. उंबरठ्यावर दिवा लावणे ही आपल्या संस्कृतीतील एक सुंदर आणि पवित्र परंपरा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार हा दिवा घरात सकारात्मकता, शांतता आणि मंगल वातावरण निर्माण करण्याचे प्रतीक मानला जातो.
मात्र लक्षात ठेवा, समृद्धीचा खरा मार्ग म्हणजे श्रद्धा, त्याचबरोबर प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म आणि नियमित देवभक्ती. दिवा हा त्या भावनेचे प्रतीक आहे. जर तुम्हीही दररोज उंबरट्यावर दिवा लावत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्ती विशेष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.